मंकीपॉक्स आजाराबाबत जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर। आजार फारसा गंभीर नसला तरी काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईत 14,000 ठिकाणी डेंग्यू आणि 2,500 ठिकाणी मलेरियाचे डास। मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात आपली पीएमपीएमएल मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च। बस मार्गिकेची माहिती, मेट्रो तिकीट आणि यूपीआय पेमेंटची ही सुविधा। पुणे स्टेशन, संचेती रुग्णालय ते मोदीबाग आणि पेठ परिसरामध्ये आज पाणी पुरवठा बंद। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेचा निर्णय। मुंबईत मेट्रो 3 स्थानक परिसरामध्ये 2,931 वृक्ष लागवडीसाठी 3 कंत्राट, प्रति झाड 41,000 रुपये खर्च, एकूण खर्च 12 कोटींवर। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात। महिलांकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या पाठवण्याची भावना व्यक्त। मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद। महिलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। अजित पवारांनी थेट बैठकीतून लावला पुणे महापालिका आयुक्तांना फोन। भटक्या कुत्र्यांवर तातडीने पावलं उचलण्याच्या सूचना। जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलात, खासगी पक्षाप्रमाणे वागू नका। माहीमचाईच्या पुनर्विकासावरून हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि म्हाडाला सुनावलं। महायुतीतील काही महाभाग बोलतात पैसे परत घेऊ, मंदिरातील घंटा आहे का? अजित पवार यांनी रवी राणांना झापलं। तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना नो एंट्री। सलग सुट्ट्यांमुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय। भाविकांना एसटी बसनेच प्रवास करावा लागणार।